अगदी स्पंजी मऊ लुसलुशीत असा हा डोशाची रेसिपी घेऊन आलेली आहे. इन्स्टंट होणार आहे. फक्त 10 मिनिटात हा कंप्लीट होतो. फक्त अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे पोह्यापासून हा नाश्ता बनवलेला आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 2 चमचे पोहे घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया. त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एकदम बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. बघा आता इथं मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. एकदम छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे. बघा तुम्ही पाहू शकता. आता ही आपण ट्रान्सफर करून घेऊया. मी ते छोट्या वाटीमध्ये ट्रान्सफर केलेली होती, त्यानंतर मी मोठ्या पातेल्यात ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट टाकलेलं आहे, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. मी इनोचं पॅकेट टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण नॉनस्टिकी पॅन घेतलेला आहे, त्याच्यावर स्पूनने फक्त आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. जास्त मोठ्या साईजचं बनवायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे हे वाफलवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर हा आपला स्पंजी डोसा बनवून रेडी आहे. बघा आता आपण काढून बघूया. आता ह्याला पलटी करून घेऊया. तुम्ही कढई नॉनस्टिकी कढई असेल त्याच्यामध्ये पण बनवू शकता. इझिली हा आपला डोसा बनवून रेडी होतो. बघा एकदम छान स्पंजी आणि लहान मुली मोठ्यापासून लहानापर्यंत सगळे आवडीने खातात. हा ग्रीन चटणीसोबत आपण सर्व करूया. बघा एकदम जाळीदार मऊ असा हा आपला डोसा बनवून रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. काही गडबडीच्या वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.